नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI, ARTI ची सामायिक प्रवेश परीक्षा आता होणार आहे. जी एंट्रन्स टेस्ट आहे त्याचं वेळापत्रक जाहीर झालं होतं आणि आता त्याचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. तर त्याचा पेपर पॅटर्न, सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम, त्यानंतर परीक्षा आणि हे संपूर्ण स्वरूपाचं असणार आहे, त्याची माहिती आपण बघणार आहोत. UPSC, MPSC कंबाईन, त्यासोबतच बँकिंग आणि SSC इत्यादी एक्झाम घेतल्या जातात. डिटेल माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा एकच अभ्यासक्रम आहे आणि तिथेच परीक्षा होत आहे. ही परीक्षा जी आहे ती बार्टीद्वारे कंडक्ट केल्या जात आहे. म्हणून सर्व तुम्ही कोणतेही म्हणजे सारथी भरलेला असो, महाज्योती भरलेला असो, बार्टी भरलेला असो, सर्वांसाठी सिलेबस जो आहे तो एकच आहे. परीक्षेनुसार फक्त वेगवेगळा तो आहे. तर इथे आपण जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आहोत. सरळ येऊया परीक्षेवर. UPSC म्हणजेच नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण या ठिकाणी जर आपण पाहिलं, यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर इथे आहे तुमचा सिलेबस आणि इथे आहे तुमचं माध्यम. त्यानंतर टोटल मार्क्स किती आहे त्याची देखील इथे माहिती आहे. पेपर जो आहे तुमचा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल राहील. तुम्हाला ज्या भाषेत सोडवायचा त्या भाषेत तुम्ही सोडवू शकता. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल क्वेश्चन असतील म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आहेत. फक्त आपल्याला टिक मार्क त्या ठिकाणी करायचं. एकूण प्रश्न किती असतील तर 100 प्रश्न राहणार आहे आणि इथे पहा तुम्ही मार्क सुद्धा तुम्हाला 100च राहतील. 100 मार्क 100 प्रश्न अशा स्वरूपाचा तुमचा पेपरचा पॅटर्न राहील. आता सिलेबस जर पाहायला गेलो आपण तर करंट इव्हेंट अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे चालू घडामोडी राहणार आहे. देश पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दोन्ही. नंतर जर पाहिलं आपण तर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड नॅशनल मुवमेंट या ठिकाणी जो काही आधुनिक भारताचा इतिहास आहे तो तुम्हाला विचारला जाणार आहे आणि त्यासोबत चळवळी सुद्धा राहतील. इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी म्हणजे भारताचा तसेच जगाचा सुद्धा भूगोल या ठिकाणी राहणार आहे. मग तो फिजिकल असो, सोशल असो, इकॉनॉमिकल असो म्हणजे आर्थिक असो किंवा सामाजिक असो, सर्व भूगोल या ठिकाणी तुम्हाला विचारला जाईल. जगाचा सुद्धा आणि भारताचा सुद्धा. त्यानंतर इंडियन पॉलिटी आहे म्हणजे आपलं भारतीय जे आहे संविधान त्या संबंधित काही प्रशासन आहे त्याच्यावर देखील प्रश्न आपल्याला राहू शकतात. पंचायत राज व्यवस्था सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. नंतर जर आपण पाहिलं इकॉनॉमिक्स तर अर्थशास्त्र देखील तुम्हाला विषय आहे आणि सोशल डेव्हलपमेंट त्यासोबत विचारला जाणार आहे. नंतर पहा जनरल इश्यूज इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी म्हणजे इन्व्हायरमेंटवर देखील आता जो काही UPSCचा सिलेबस असतो त्यावर आधारित नेमका हा सिलेबस आपल्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणून तुम्ही जर UPSCची तयारी करत असाल तर त्यासाठी जो तुम्ही अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे तोच तुम्हाला इथे उपयोगाचा पडणार आहे. आणि सर्वात शेवटी जर आपण 7व्या क्रमांकाचा पॉईंट पाहिला तर तो राहणार आहे आपलं जनरल सायन्स. तर अशा पद्धतीने राहील UPSCचा पेपर. नंतर जर आपण आलो तर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. 2 तासाचा कालावधी तुम्हाला पेपरसाठी आहे. एकूण 100 प्रश्न राहतील आणि निगेटिव्ह मार्किंग इथे लागू राहणार नाही. म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही. नंतर पहा पुढील जे आहे ती MPSCकडे आलो आपण. राज्यसेवा पूर्व परीक्षा इथे सुद्धा सेमच सिलेबस आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पेपर सुद्धा पॅटर्न तो सेमच आहे. 100 प्रश्न 100 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यममध्ये उपलब्ध. नंतर तुम्ही जर सिलेबस पाहिला तर जो सिलेबस आपण पूर्वी पाहिला तोच या ठिकाणी कॉमन आहे आणि काहीही बदल यामध्ये आपल्याला होताना दिसत नाही. नंतर पहा पुढील जो पेपर आपण पाहिला तर इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाहीये. या CET भरतीच्या कोणत्याही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग इथे त्यांनी सांगितलेली नाही. ना UPSCला आहे ना MPSCला आहे. नंतर पहा पुढचं आहे अभियांत्रिकी सेवा. आता ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं असेल आणि ज्यांनी अभियांत्रिकी सेवेसाठी फॉर्म भरला त्यांच्यासाठी सुद्धा इथे त्यांनी 4 टॉपिक दिलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता 4 नाही 7 आहे. सेम टू सेम पॅटर्न आहे, काहीच बदल नाही. फक्त इथे आपल्याला जनरल इश्यू इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी तोही सेमच आहे. म्हणजे जवळपास इंजिनिअरिंगचा सिलेबस सुद्धा सेमच आहे MPSCचा. नंतर पहा पुढे आहे MPSC न्यायिक सेवा. तर आता इथे न्यायिक सेवा आहे. फक्त न्यायिक सेवेचा सिलेबस हा बदललेला दिसतो. यामध्ये पहा इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे द इंडियन पिनल कोड, द लिमिटेशन ऍक्ट. आता जे काही ऍक्ट आहे तुम्हाला ते त्यांनी मेन्शन केले. तुम्ही जर लॉसाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्की तुम्ही हे सुद्धा पाहू शकता. पुढे जर आपण पाहिलं तर कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शनसाठी इथे आपले 4 विषय जे स्टाफ सिलेक्शनला असतात ते आहेत. 100 प्रश्न 100 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न निगेटिव्ह मार्किंग कोणतीही नाही. मात्र 1 तासाचा स्टाफ सिलेक्शनचा पेपर राहील. स्टाफ सिलेक्शनचा जो पेपर आहे तो आपला 1 तासाचा राहणार आहे. यामध्ये जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर इंग्लिश कम्प्रेशन अशा पद्धतीचा तुमचा पेपरचा पॅटर्न हा राहील. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं बँकिंगसाठी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल तर जो बँकिंगचा सिलेबस असतो तोच या ठिकाणी कॉमन आहे. 3 सब्जेक्ट राहणार आहे तुम्हाला. 100 प्रश्न 100 मार्क्स आणि नो नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही. फक्त पेपर जो आहे हा सुद्धा 1 तासाचा राहील. नंतर जर आपण पाहिलं पोलीस किंवा मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तर इथे पोलीस भरतीचा जो सिलेबस असतो ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि तसेच अंकगणित या स्वरूपाचा पेपर पॅटर्न राहील. 100 प्रश्न माध्यम फक्त मराठी राहणार आहे. आतापर्यंत जे माध्यम आपण पाहिले ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये होते. फक्त पोलीस भरती किंवा मिलिटरी पूर्व प्रशिक्षण जे आहे
त्यामध्ये पेपर तुमचा मराठी माध्यमातच राहील. प्रश्न इथे 100 राहणार आहे आणि मार्क्स सुद्धा यासाठी तुम्हाला 100 असतील. इथेही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि पेपरचा जो टायमिंग आहे तो राहणार आहे 1.5 तासाचा. नंतर पाहिलं आपण 8व्या क्रमांकाचं, तर ते आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ब म्हणजे कंबाईनसाठी. तर कंबाईनसाठी इथे तुम्ही पाहू शकता फक्त यामध्ये उल्लेख आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा, की करंट इव्हेंट अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल स्पेशली महाराष्ट्राचा उल्लेख आपल्याला कंबाईनमध्ये दिसतो. म्हणून कंबाईनमध्ये जिथे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, करंट अफेअर असेल, तर तिथे आपल्याला महाराष्ट्र याचा उल्लेख दिसतो आणि महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडी तसेच इतिहास आणि भूगोल देखील इथे विचारला जातो. पेपर पॅटर्न तोच आहे, 100 प्रश्न, 100 मार्क्स, 1 घंट्याचा वेळ आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण ज्या काही सर्व परीक्षा होत्या त्याची माहिती बघितली. यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.